नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे फॅक्टरायझेशन आणि डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले याच्यावरती एक आपल्याकडे लेसन आहे. तर बघा या लेसन मध्ये काही फॉर्म्युले डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले आपल्याकडे रेडी आहे. बघा 2 sin a into cos b is equal to sin a plus b plus sin a minus b. फॉर्म्युले फक्त व्यवस्थित लर्न ठेवा, बाकी ह्या चॅप्टर वरती कोणतं एक्झाम्पल आलं तरी तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. बघा सेकंड 2 cos a into sin b is equal to sin a plus b minus sin a minus b. तीसरा फॉर्म्युला बघा 2 cos a into cos b is equal to cos a plus b plus cos a minus b. इथे बघा 2 sin a into sin b is equal to cos a minus b minus cos a plus b. बघा इथे आपल्याला कॅल्क्युलेटरची गरज लागणार आहे. या ठिकाणी बघा इथे sin 20 बघा आपल्याकडे एक्झाम्पल आहे. प्रूव्ह दॅट sin 20 into sin 40 into sin 60 into sin 80 is equal to 3/60. बघा 3/60 आपल्याला आन्सर इथे आला पाहिजे. बघा सगळ्यात अगोदर काय करा, बघा खूप इम्पॉर्टंट असा सम आहे, व्यवस्थित बघा. LHS लिहून घ्या. LHS is equal to sin 20 into sin 40 into sin 60 into sin 80. बघा अशा पद्धतीने आपण LHS पूर्ण व्यवस्थित लिहून घेतला. त्यानंतर बघा स्टेप बाय स्टेप बघा परीक्षेला एक्झाम्पल येणार म्हणजे येणार. बघा इथे sin 20 into sin 40. बघा ट्रिग्नोमेट्रिक टेबल मध्ये 20 40 80 याचे व्हॅल्यू आपल्याकडे नसतात. बघा मी तुम्हाला अंडरलाईन करून दाखवतो. इथे sin 60 आपल्या ट्रिग्नोमेट्रिक टेबल मध्ये sin 60 आपल्याकडे आहे. मग त्या sin 60 ची व्हॅल्यू बघा, जर तुम्ही ट्रिग्नोमेट्रिक टेबल जर आपल्याला नसेल तर बघा इथे 0 30 60 0 30 45 60 90. त्याच्यामध्ये sin ची व्हॅल्यू बघायला गेले तुम्ही sin थीटाची, तर लक्षात घ्या sin थीटा मध्ये 0 चे अँगल 0 चे 0 व्हॅल्यू 0 असते. इथे बघा 1/2 याची 1/√2 याची √3/2 आणि इथे 1 म्हणजे sin थीटाच्या व्हॅल्यू अँगल नुसार बघा. तर आपल्याला इथे sin 60 दिसतोय. बघा sin 60 ची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याकडे आहे √3/2. म्हणून बघा मी इथे √3/2 टाकला इनटू sin 80. आलं लक्षात. त्यानंतर पुढे बघा हा जो √3/2 आहे म्हणजे sin 60 ची आपण जी व्हॅल्यू काढलेली √3/2 ती व्हॅल्यू आपण पुढे घेऊ. म्हणजे बघा √3/2 ब्रॅकेट मध्ये बघा काय होतं आपल्याकडे इथे sin 20 इथे बघा sin 40 into sin 80. बरोबर, कारण ट्रिग्नोमेट्रिक टेबल मध्ये 20 40 80 आपल्याला दिसत नाहीये, कारण 0 30 45 60 90 याच व्हॅल्यू आपल्याला पाहिजे. त्यानंतर पुढे बघा डिवाइड अँड मल्टिपल बाय 2. बघा डिवाइड अँड मल्टिपल बाय 2 लावू. √3/2 into 1/2. बघा इथे मी डिवाइड बाय 2 लावला बघा इथे, आणि इथे आतमध्ये बघा sin 20 into sin 40 आणि इकडे जो sin 80 जो आहे तो मी ब्रॅकेटच्या बाहेर लिहितो. बघा स्टेप बाय स्टेप व्यवस्थित लक्षात घ्या. या स्टेप नंतर मी काय केलं, डिवाइड आणि मल्टिपल बाय 2 म्हणजे √3/2 into 1/2 म्हणजे बघा इथे आपण 2 गेला डिवाइडला आणि ह्या दोघांना मी इथे मल्टिपल बाय 2 लावला into sin 80. त्यानंतर इथे बघा √3 इथे 2 to the 4 म्हणजे इथे आपल्याकडे झाला तो √3/4 म्हणजे √3 1 √3 2 to the 4. बघा बाहेरच्यांचं काम होऊन गेलं. इथे बघा 2 sin 20 into sin 40. जर तुम्ही ऑब्झर्व केलं म्हणजे आपल्याकडे फॉर्म्युला आहे 2 sin a into sin b. बघा बरं इथे फॉर्म्युला 2 sin a, बघा इथे फोर्थ नंबरचा फॉर्म्युला बघा 2 sin a into sin b. बघा इथे sin इथे sin a म्हणजे आपल्याला हा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे 2 sin a into sin b. काय फॉर्म्युला आहे बघा cos a minus b म्हणजे इथे होईल आपल्याकडे cos a minus b. a म्हणजे 20 मायनस b म्हणजे हा 40 बरोबर मायनस cos पुढे बघा a plus b म्हणजे 20 plus 40. आलं लक्षात.
म्हणजे 2 sin a into sin b चा फॉर्म्युला cos a minus b minus cos a plus b. पुढे बघा हा sin 80 as it is. बघा स्टेप बाय स्टेप व्यवस्थित लक्षात घ्या. पुढे बघा बघा नेक्स्ट स्टेप √3/4. बघा बाहेरचा हा जो √3/4 जो होता तो आपण ऍज इट इज ठेवू. √3/4. पुढे बघा cos 20 - 40 म्हणजे किती होतो तो cos -20. लक्षात घ्या आपल्या स्टेप जास्त वाढत आहे म्हणून मी तुम्हाला एक अजून एक रफ कॅल्क्युलेशन करून दाखवतो. बघा समजा इथे कसं असतं cos -θ समजा येत असेल तर येणारा आन्सर आपला पॉझिटिव्ह मध्ये असतं म्हणजे cos θ. इथे बघा cos 20 - 40 म्हणजे cos -20 होतं म्हणजे cos -20 म्हणजे तो cos 20 म्हणजे पॉझिटिव्ह मध्ये लिहावा लागणार आहे आपल्याला तो cos 20. इथे बघा मायनस cos 20 मायनस cos 20 + 40 म्हणजे हा आपल्याकडे होतोय cos 60 आणि पुढे बघा sin 80 as it is. बघा स्टेप बाय स्टेप नीट लक्षात घ्या. cos 20 - 40 म्हणजे cos -θ आपल्याकडे म्हणजे मग cos -20 म्हणजे तो पॉझिटिव्ह मध्ये cos 20 आपण दिला त्यानंतर मायनस आहे. पुढे बघा cos 20 + 40 म्हणजे cos झाला 60 into sin 80. त्यानंतरची स्टेप बघा √3/4 इथे लक्षात घ्या cos 20 into sin 80 म्हणजे बघा हा जो sin 80 आहे तो ब्रॅकेटला मल्टिपल होतोय मायनस cos 60 into sin 80. बघा आलं लक्षात म्हणजे मी या sin 80 ने या cos 20 ला मल्टिपल केलं आणि sin 80 ने मी या cos 60 ला मल्टिपल केलं. तर लक्षात घ्या नेक्स्ट स्टेप बघा पुढे. आता इथे लक्षात घ्या इथे तुम्हाला पुन्हा ट्रिग्नोमेट्रिक टेबलची आवश्यकता पडणार आहे. ट्रिग्नोमेट्रिक टेबल मध्ये आपल्याकडे cos म्हणजे 20 अँगल राहत नाही 80 चा अँगल नाहीये परंतु cos 60 अँगल आपल्याकडे राहतो. म्हणजे लक्षात घ्या √3/4 as it is. त्यानंतर इथे बघा cos 20 into sin 80 minus cos 60 ची व्हॅल्यू आपल्याकडे असते 1/2. तर कसं येणार लक्षात घ्या. इथे मी तुम्हाला दोन टेबल तयार करून दाखवतो. ह्या साइडला थीटा इथे अँगल बघा 0 इथे 30 इथे 45 इथे 60 आणि इथे 90. बघा त्यानंतर इथे sin θ आणि इथे लक्षात घ्या cos θ. बघा इथे 0 1/2 1/√2 √3/2 आणि इथे 1. cos करताना फक्त ह्या व्हॅल्यू उलट्या लिहिल्या म्हणजे इकडे इथे लिहिल्या बघा इथे 1 हा √3/2 इथे लिहा √3/2 1/√2 as it is. इथे बघा 1/2 आणि हा 0 इथे गेला. फक्त आपण रिव्हर्स लिहित आलो म्हणजे आपला cos तयार झाला. मग इथे लक्षात घ्या cos 60 मग तुम्ही cos मध्ये 60 ची व्हॅल्यू बघा किती आपल्याकडे ती 1/2 म्हणजे अशा पद्धतीने ही व्हॅल्यू आपल्याकडे किती 1/2 into sin 80. आलं लक्षात. ट्रिग्नोमेट्रिक टेबल मध्ये ऑब्झर्व केलं 20 80 80 हे आपल्याला दिसत नाहीये फक्त ट्रिग्नोमेट्रिक टेबलची व्हॅल्यू बघा 0 30 45 60 90. आपल्याला cos 60 दिसल्यामुळे cos 60 ची व्हॅल्यू आपल्याकडे रेडी आहे ती आहे 1/2. आता बघा पुढे नेक्स्ट स्टेप मध्ये बघा √3/. आता या स्टेपला काय करा इथे आपण पुन्हा डिवाइड अँड मल्टिपल बाय 2. बघा डिवाइड अँड मल्टिपल बाय 2 लावू म्हणजे काय होईल √3/4 इंटू बघा इथे मी डिवाइड बाय 2 लावून घेतो आणि या टर्मला मल्टिपल बाय 2 लावू म्हणजे लक्षात घ्या 2 cos 20 into sin 80 मायनस पुन्हा मल्टिपल बघा 2 into 1/2 into sin 80 म्हणजे लक्षात घ्या डिवाइड बाय 2 लावला आणि मल्टिपल बाय 2 आपण या स्टेपला केलाय. इथे लक्षात घ्या √3 1 जा √3 4 2 जा 8. आता लक्षात घ्या 2 cos 20 into sin 80 म्हणजे 2 cos A into sin B. बघा 2 cos A बघा सेकंड फॉर्म्युला 2 cos A into sin B. फक्त ह्या दोन कंडिशन मध्ये लक्षात घ्या इथे cos इथे sin आहे. बघा तीच कंडिशन आपल्याला दिसते cos sin म्हणजे 2 cos A into sin B.
सेकंड फॉर्म्युला आपण इथे यूज करायचा आहे. तर फॉर्म्युला बघा, sin a प्लस b मायनस sin a मायनस b. बघा sin a प्लस b म्हणजे sin 20 प्लस 80 त्यानंतर मायनस sin a मायनस b म्हणजे 20 मायनस 80. आलं लक्षात. त्यानंतर बघा 2 विल गेट कॅन्सल म्हणजे मायनस 1 into sin 80 म्हणजे हा झाला आपल्याकडे sin 80. आलं लक्षात. बघा नेक्स्ट स्टेप √3/8 इथे बघा sin 100 मायनस sin 20 मायनस 80 म्हणजे हा झाला आपल्याकडे 60 म्हणजे मायनस 60 मायनस sin 80. बघा नेक्स्ट स्टेप √3/8 sin 100 बघा इथे मायनस मायनस हा प्लस करा म्हणजे हा झाला आपल्याकडे sin 60 मायनस sin 80. बघा तो ॲज इट इज. नेक्स्ट स्टेप बघा √3/8 इथे बघा sin तुम्हाला 100 पाहिजे म्हणजे आपण काय करू sin 180 मायनस 80. बघा 180 मायनस 80 म्हणजे किती होईल तो 100 प्लस sin 60 मायनस sin 80. बघा नेक्स्ट स्टेप √3/8 इथे sin 180 मायनस 80 म्हणजे sin 180 मायनस थिटा म्हणजे sin थिटा. थिटाच्या ऐवजी आपल्याकडे कोण आहे 80 म्हणजे sin 80 प्लस इथे लक्षात घ्या sin 60. sin 60 ची आपल्याकडे व्हॅल्यू आहे √3/2 त्यानंतर मायनस sin 80. इथे मी ऑब्झर्व केलं तर प्लस sin 80 मायनस sin 80 विल गेट कॅन्सल. त्यानंतर इथे बघा √3/8 इंटू बघा इथे ब्रॅकेट असल्यामुळे ब्रॅकेट टाकावं लागलं असतं इंटू √3/2 बघा इज इक्वल टू √3 इंटू √3 3 आणि 8 टू जा 16. बघा आपल्याला आन्सर पाहिजे होतं 3/16 म्हणजे आपण इथे आन्सर काढलं 3/16. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल प्रूव्ह झाले म्हणजेच LHS इज इक्वल टू RHS. बघा आपण पूर्ण स्टेप बाय स्टेप घेतलेले व्यवस्थित त्याचं ऑब्झर्वेशन करा. व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर करून घ्या कारण हे एक्झाम्पल खूप इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे.